नमस्कार मित्रांनो. मी काल एक व्हिडिओ बनवली होती की तुम्हाला 10,000चं लोन भेटणार आहे. तर मी आता तुम्हाला ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे की ते लोन कसं हे करायचं. ते तुम्ही घरी बसून सुद्धा व्हिडिओ बघून व्यवस्थितपणे तुम्ही फॉर्म वगैरे भरून तुमच्या मोबाईलवरून तुम्ही 10,000चं लोन घेऊ शकता. तर 2 मिनटात तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह करून घेतला जातो आणि कमीत कमी 5 मिनटं ते जास्तीत जास्त 2 दिवसात ते तुम्हाला ॲप्रूव्हल येतं की तुम्हाला लोन भेटणार आहे का नाही. तर त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स मित्रांनो, सुरुवातीला फॉर्म भरताना एक तुमचं पॅन कार्ड आणि पॅन कार्डवरती असलेली जन्मतारीख. आधार कार्डवरची जन्मतारीख आणि पॅन कार्डची जन्मतारीख जर वेगळी असेल तर मग तुम्ही पॅन कार्डवरची जन्मतारीख टाकायची मित्रांनो. पॅन कार्ड एक लागतं, मोबाईल नंबर एक लागतो आणि त्याच्यानंतर तुमचं जे राहता ॲड्रेस आहे, मग तुम्ही भाड्याने असो किंवा स्वतःच्या घरात राहत असो तर तो ॲड्रेस व्यवस्थितपणे टाकायचा. रूम नंबर वगैरे, लेन नंबर, कुठल्या मजल्यावर आहे ते सगळं व्यवस्थित टाकायचं. मग आता तुम्हाला मी लगेच सांगतो कसं जायचं. तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्या रॅपिडोवरती जायचं. हे तुमच्या तर हे रॅपिडो गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जायचं आहे या ठिकाणी, हा जो ह्या कोपऱ्यात जो हा घंटीचं बैल आहे बिलवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन आहे बघा मित्रांनो, इकडं वॉलेट आहे आणि इकडं मेसेज आहे. तर ह्या मेसेजच्या सेक्शनला जायचं आहे. मी मोबाईल चेंज केल्यामुळे ह्याच्या खाली काही येत नाही. ह्याच्या खाली तुम्हाला इथं एक असं बॅनर दिलेलं आहे आणि बॅनरच्या खाली असं दिलेलं आहे की 10,000चं लोन पाहिलं असेल तर इथं डाउनलोड करा. इथं एक ऑप्शन येतं एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. तर माझ्या इथे येत नाही, तुमच्या इथे येत असेल तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करा. किंवा जर इथून जर तुम्हाला नाही दाखवलं लोनचा डाउनलोड करायचं ऑप्शन, तर तुम्हाला जायचं प्ले स्टोअरला. प्ले स्टोअरला गेल्यानंतर या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये जायचं आणि या ठिकाणी टाईप करायचं बेटर प्लेस. बेटर प्लेस मनी ह्या काही असं नाव आहे, बघू शकता बेटर प्लेस मनी. तर ह्या बेटर प्लेस मनीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे बघा तुम्हाला हे असं येतंय, हे बघा हे बेटर प्लेस मनी, ह्याला तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर मी आता इन्स्टॉल करून घेतो. तर हे पाहू शकता मित्रांनो, हे ओपन झालेलं आहे. तर मी ह्याला ओपन करतो, डाउनलोड झालेलं आहे. ह्याला ओपन केल्यानंतर हे बघा असं इंटरफेस येतं. त्याच्यानंतर हे असं येतं. तर या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट आणि हिंदी लँग्वेज सिलेक्ट आहे. तुम्हाला जी लँग्वेज पाहिजे ती सिलेक्ट करून घ्यायची आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला सबमिट करायचं. आता हे सबमिट केल्यानंतर इथं असं येतं. त्याच्यानंतर तुम्हाला हे नेक्स्ट करायचं आहे. आता नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा. तर या ठिकाणी मी वरच्या नंबरला केलेला आहे, आता मी खालचा नंबर टाकतो. खालचा नंबर टाकून इथं बघा ह्याला टिक मार्क करतो दोन्हीला आणि सबमिट बटनावरती क्लिक करतो. तर या ठिकाणी आता तुम्हाला OTP येत असतोय, OTP टाकून घ्यायचा 6689. तर हा OTP टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं. तर हे असं येतं, ह्याला परमिशन द्यायची असती, वर टाकलायचं. ह्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायचे आहे आणि ॲग्री अँड कंटिन्यू करायचं आहे. तर लोकेशनला तुम्हाला अलाउ करायचं आहे मित्रांनो पूर्ण. या ठिकाणी परमिशनला जायचं जर मागितलं तर परमिशनला हे सगळं तुम्हाला अलाउ करायचं आहे. बॅक करायचं, परत लोकेशनला अलाउ करायचं, परत बॅक करायचं आणि SMS सुद्धा अलाउ करायचं आणि परत बॅक करायचं आणि परत बॅक करायचं. हे तिथं अलाउचं ऑप्शन आलेलं आहे, त्याच्यावरती ओके करायचं. या ठिकाणी कंपनीने विचारते. तर मित्रांनो हे पाहू शकता, रॅपिडो झालं, एव्हरेस्ट झालं, ब्लू स्मार्ट, बिग बास्केट आणि बेटर प्लेस. म्हणजे तुम्ही बेटर प्लेसकडून लोन घेताय खरं आहे, पण ह्यांनी टाईप केलेलं आहे ह्या बेटर प्लस बरोबर रॅपिडोने. कारण आपण रॅपिडोत काम करतो तर आपण रॅपिडो सिलेक्ट करून घेतो. हे बघा मी रॅपिडो सिलेक्ट केलेलं आहे कारण रॅपिडोने
बेटर प्लेस कंपनीबरोबर टाईप केलेला आहे. त्याच्यामुळं रॅपिडो आपल्याला बेटर प्लेसवाल्याकडून लोन घेऊन देते. तर इथं परत नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर परत या ठिकाणी बघू शकतो मी कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे मित्रांनो. तर मी पॅन कार्डचा नंबर टाकून घेतो. तर हे पहा, मी पॅन कार्ड नंबर टाकलेला आहे. त्यानंतर पॅन कार्डवरची जन्मतारीख टाकलेली आणि त्याच्यानंतर जन्मतारीख नाव टाकले की हे आपल्याला हे असं दिसतं बघा. हे बघा पूर्ण येतं. तर आपल्याला परत इथं नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. येस इट इज करेक्ट. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं आहे. तुमचं लग्न झालं आहे का नाही. तर झालेलं आहे, मॅरिड आहे आणि मॅरिटल आहे आपलं स्टेटस, जेंडर स्टेटस फिमेल. हे बघा मॅरिटल स्टेटस मॅरिड आणि जेंडर फिमेल. त्यानंतर या ठिकाणी परत सबमिट करायचं आहे. तर असं येतं कॉंग्रॅच्युलेशन. तर बघा हे वाचू शकता तुम्ही. गेट इन्स्टंट कॅश अप टू 10,000 खाली आलेलं आहे. ॲग्रीवरती क्लिक करायचं आणि ॲप्लाय नाववर क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी OTP येतो आपल्याला. परत OTP टाकायचा आहे 94,3003. त्याच्यावर खाली टिक मार्क करू आपण आणि त्याच्या खाली असं वर ढकलू आणि कंटिन्यू करू. तर या ठिकाणी तुमचा सिबिल स्कोअर चेक होतो. क्रेडिट स्कोअर दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी 580. तर 900 आपल्याला जास्तीत जास्त 900 असतो. 580 स्कोअर आहे. तर व्हेरी पुअर आहे म्हणजे खराब आहे पूर्ण. तर या ठिकाणी आपण कंटिन्यू करू. कॉंग्रॅच्युलेशन लोन. हो का. तर आता इथं आपण लोनसाठी फॉर्म हा भरलेला आहे. तर या ठिकाणी काय आलं, प्लीज चेक स्टेटस इन 1 to 2 days. म्हणजे 1 ते 2 दिवस ह्याला लागतील. तर तुम्ही तुमचं मंजूर झालं आहे का नाही मंजूर झालं आहे ते या ठिकाणी बघू शकता. या मोरवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे बघू शकता इन प्रोग्रेस असं आलेलं आहे. बघा हे इन प्रोग्रेस असं आलेलं आहे 10,000चं. हे बघू शकता हे. तर मित्रांनो ह्याच्यासाठी वयाची अट असते मित्रांनो. 21 पूर्ण लागतं वय आणि आपण ज्याला ट्राय केलं आहे ते 21 चालू आहे. त्याच्यामुळे हे सिबिल दाखवत नाही. तर तुम्ही पण ट्राय करू शकता मित्रांनो. व्हिडिओ व्यवस्थित बघा, व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतील.